कसं बघता एन्काउंटर झालेला आहे अक्षय काय म्हण कधी 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 झालेलं आहे 2 दिवस झाले मला कल्पना नाही. आम्ही इथं शेती खेड्यात राहतो, गाव खेड्यात, टीव्ही पाहतच नाही. हां बदलापूर एन्काउंटर प्रकरणानंतर काल ट्विटर एक ट्रेंड चालला हॅशटॅग देवा भाऊचा न्याय, त्यावरती देवेंद्र फडणवीस यांचे सिंगमचे पोस्टर वगैरे ट्रेंड चालला. अरे पोलीस स्टेशनमध्ये जर जाऊन पाहिले ना 75% ठाणेदार हे बगर पैशात कामच करत नाही या राज्यात. महाराष्ट्र सोडा नागपूरचे जरी आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे, कशा पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होते याचं तर खरं तर एखाद्यानं PhD करावं. कुठं वचक आहे, कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात? कुठलं खातं सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देणारं आहे असं एखादं खातं सांगा. काल मला मॅसेज आहे एका अपंगाकडून 2000 रुपये 200 रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवासाठी 100 रुपये पण पोलीस घेतात. 75% 25% जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले. जे करप्ट आहे त्यांना व्यवस्थित पोस्ट दिल्या गेल्या राज्यामध्ये. प्रकाश आंबेडकर आणि वेदांत परतने सोबत घेणार आहे का आणि किती जागावर लढणार? तर ते आम्ही नाही ठरवणार. ते इतर मोठ्या लोकांसोबत बोलण्याचं काम राजू शेट्टी आणि संभाजीराजे करेल. मी ग्राउंडवरचं काम पाहिजे. हो, आज अमित शहा कोल्हापुरात आहे आणि राजू शेट्टी काळे झेंडे दाखवणार असताना पोलिसांनी त्यांना नोटीस दिलेली, आंदोलन करू देणार नाही. मला असं वाटतं का पोलीस त्यांचं बळ वापरावं, आम्ही आमचं बळ वापरू. तुम्ही सहमत आहे काळे झेंडे दाखवायलाच पाहिजे. इथं सोयाबीनले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुमच्या दुधाला भाव नाही. लाडकी बहीण देतोय आपण, लाडका कर्तबगार भावाचं काय, कर्तबगार बहिणीचं काय, त्याच्यासाठी काय आपण करतोय. ठीक आहे.